राधे राधे. आज आहे क्लासचा दिवस तिसरा आणि आज आपण शिकणार आहोत की ब्रायडल एलिफंट कसा ड्रॉ करायचा. तर चला तर सुरुवात करूया. सुरुवातीला एक एम कव पेटल घेतलेली आहे, त्यानंतर एक सी आणि पुन्हा एक व्हर्टिकल लाईन. त्यानंतर जो डोकं आणि कान आहे त्यामध्ये एक लटकन आपल्याला ड्रॉ करायचा आहे आणि डोळ्याच्या एक्झॅक्टली खाली एक मोत्यांची माळ अशी दाखवायची आहे. मोत्यांची माळ आणि कानाच्या मध्ये असलेलं जे लटकन ह्यामध्ये तुम्हाला वरच्या स्पेसिंगमध्ये डोळा ड्रॉ करायचा आहे आणि उर्वरित फोंड जे आहे त्या उर्वरित फोंडेला आपल्याला कर्व करून ती फोंड परिपूर्ण दाखवायची आहे. गळ्यामध्ये असलेली घंटी आपण फोंड आणि तोंड ह्या ठिकाणी जॉईंट करणार आहोत आणि एक सुंदर अशी बॉर्डर लाईन तुम्ही इथे डिझाईन करू शकता. आता हे असे पार्ट्स का बरं केलेले आहेत? पार्ट्स करण्यामागील कारण असं की आपण जेव्हा एलिफंटच्या आतील ऑर्नामेंट्स म्हणजेच त्याचे दागिने डिझाईन केल्यानंतर उरलेला पार्ट्स आपण बोल्ड करणार आहोत. पण बोल्ड केल्यानंतर जसे की डोळे, कान, तोंड ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित होऊ नये ह्यासाठी आपण हे डिवायडेशन करणं किंवा त्यांना सेपरेट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सेपरेट केलेले आहे आणि त्या सेपरेशनसाठी तुम्हाला लागतील ते म्हणजे हे ऑर्नामेंट्स ड्रॉ केल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळी दिसणार आहे आणि या कटिंग कशी केली गेली पाहिजे तेही तुम्हाला समजेल. आता जी पाठीवरती जे शॉल असते किंवा जी चादर असते त्या चादरीचा आकार तुम्ही स्क्वेअरमध्ये घेऊ शकता किंवा ट्रायंगलमध्ये घेऊ शकता किंवा आत्ता जो मी शेप घेतलेला आहे त्या शेप्समध्ये पण तुम्ही डिझाईन करू शकता. आता त्या शॉलमध्ये कोणती डिझाईन बसवायची हे परिपूर्ण तुमच्यावरती असेल. पण जर ब्रायडल एलिफंट तुम्ही ड्रॉ करताय तर त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट सुंदर आणि नाजूक अशी डिझाईन तयार करता आली पाहिजे. त्यामुळे आपण इथे पिकॉक आणि 2 बेबी एलिफंट ड्रॉ केलेले आहेत. तर कालच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं होतं एक रिअलिस्टिक ड्रॉईंग आणि एक व्हिज्युअलाइज ड्रॉईंग. तर आपण व्हिज्युअलाइज ड्रॉईंगचा वापर करून इकडे ही चादर जी आहे ते फिल केल्यानंतर उरलेल्या पार्ट्समध्ये तुम्ही डिपेंड्स ऑन एरिया किती आहे ते सर्कल डिझाईन करून 2 पानं दाखवलेली आहेत. आउटर लेअरला स्कॅलप डिझाईन केलेलं आहे. जसं की पहिल्या क्लासपासूनच मी सांगते की कोणतीही लाईन ही विदाऊट स्कॅलप ही इनकम्प्लीट आहे. 4 पाय प्लस पाठीमागे उरलेल्या हिपचा जो भाग असेल, मांडीचा जो भाग असेल त्यावरती पुन्हा मिनी फ्लोरल डिझाईन केलेले आहेत. पहिल्या पायावरती देखील एक फ्लावर आणि खाली पायाची नखे, दुसऱ्या पायावरची नखे, तिसऱ्या पायावरती फ्लावर आणि चौथ्या पायावरती फ्लावर. हे फ्लावर्स तुम्हाला ह्याच पद्धतीने जर तुम्ही डिझाईन करताय तर त्याची कटिंग जी आहे म्हणजे बोल्ड केल्यानंतर प्रत्येक पार्ट हा सेपरेट कसा दिसायला हवा किंवा कसा दिसला गेला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ही डिझाईन तयार करण्यात आलेली आहे. बिकॉज बोल्ड केल्यानंतर सगळ्याच डिझाईन एकत्रितपणे न येण्यासाठीच आपण हे ऑर्नामेंट्सची मदत घेऊन आपण आतील बॉडी देखील बोल्ड करतो. जर तुम्ही कोणतेही ऑर्नामेंट्स डिझाईन केले नाहीत म्हणजे कोणतेही दागिने जर तुम्ही डिझाईन केले नाही तर तुम्ही प्रॉपर कटिंग नाही देऊ शकत. आतील जे डोळा किंवा जो कान, जो तोंड आणि जो दात आहे ह्या सगळे जे फीचर्स आहेत हे वेगवेगळे दाखवण्यासाठी हे ऑर्नामेंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. आतमध्ये जिथे आता मी बोल्ड करते त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कटवर्कची डिझाईन टाकून किंवा फिलिंग एलिमेंटची डिझाईन टाकून तुम्ही ते डिझाईन करू शकता. तुमच्या व्हिज्युअलायझेशनप्रमाणे, तुमच्या कल्पनेप्रमाणे किंवा मी दाखवल्याप्रमाणे जरी केलं तरी अतिसुंदर आहे. आणि हा कुठे काढला गेला पाहिजे तर 99.9% हा ब्रायडलमध्येच डिझाईन करावा. कारण की हातावरती फक्त पिकॉक किंवा एलिफंट नाही काढायचं आहे तर तुम्हाला संपूर्ण मेहंदी डिझाईन करायची आहे.
त्यामुळे ह्या ब्रायडल एलिफंटला अत्यंत वेळ लागणार आहे. व्हिडिओ जरी 5 ते 6 मिनटाचा असेल तरी पण रिअलमध्ये काम करताना तुम्हाला जास्तच वेळ लागणार आहे. त्यामुळे डिझाईन करताना तुम्हाला हा ब्रायडलमध्ये डिझाईन करायला हवा, कारण की तिथे ऑफकोर्स तुमची जी कॉस्ट असेल ती जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू अदर सर्विस. त्यानंतर ही कटिंग तुम्ही व्यवस्थित बघू शकता की पहिला लेग पूर्णपणे वेगळा दिसतो आहे, दुसरा लेग पूर्णपणे वेगळा दिसतो आहे, तिसरा आणि चौथा पण पूर्णपणे वेगळा दिसतो. शेवटचा जो पाय आहे त्याच्यामध्ये 3 फ्लावर्स काढून उरलेला पार्ट्स आपण बोल्ड केलेला आहे. ह्या पद्धतीने जर तुम्हालाही हा एलिफंट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.